नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण अगदी विदर्भ खानदेशी जळगावमध्ये ज्या पद्धतीने घोटलेलं वांगं केलं जातं, अगदी त्याच पद्धतीने आपण एकदम चटपटीत टेस्टी असं डाळ भाटीबरोबर खाल्लं जाणारं घोटलं वांगं कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर ती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिली मी इथे वांगी घेतलेली आहे. घोटलं वांगं म्हटलं की आपल्याला वांगी लागणारच आहे. तुम्ही हिरव्या वाटणातलं सुद्धा घोटलं वांगं बनवू शकता किंवा लाल तिखट घालून सुद्धा मसाल्यामधलं घोटलं वांगं बनवू शकता. घोटलं वांगं बनवण्याच्या 2 पद्धती आहे. तर आपण त्यातली एक पद्धत इथे बघतोय. वांग्याच्या पाठीमागचं जे देठ आहे ते इथे काढून घेतलेले आणि मध्ये अशा वांग्यांना चिरा देऊन कापून घेतलेले. एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोला सुद्धा आपल्याला अशाच चिरा देऊन मध्ये कापून घ्यायचं. आता 5-6 लसूण पाकळ्या सोलून घालायच्या आहे. त्यानंतरनं 5-6 हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे. थोडासा आल्याचा ठेचा तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. त्यानंतरनं आपल्याला हे काय करायचं आहे, कढईमध्ये ठेवून कढई गॅसवरती ठेवायची आणि अगदी आपल्याला थोडंसं हे असं कच्चंच भाजवून घ्यायचं आहे आणि नंतरनं त्यामध्ये आपल्याला 2 पळ्या तेल घालायचं आहे. 2 पळ्या तेल घातलं की 1 चमचाभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य जे आपण घेतलेले वांगे वगैरे ते असं तेलामध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आणि गॅस आपल्याला इथे मिडियम किंवा बारीक करून ठेवला तरी चालेल. पाणी वगैरे आपल्याला काही घालायचं नाही. वाफेवरती तेलामध्येच आपल्याला वांगी, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण आपल्याला इथे शिजवून या पद्धतीने घ्यायचा. आधीमध्ये चेक करायचं जेणेकरून आपली वांगी वगैरे खाली लागणार नाही. नंतरनं आपल्याला हलवून घ्यायचं. वांगी टोमॅटो चांगला गाळ होईपर्यंत शिजला गेलेला आहे. उलटण्याने आपल्याला याला ठेचून घ्यायचं सगळ्यात पहिलं आणि नंतरनं यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. आता मसाले सुक्या भाजीसाठी जे तुम्ही मसाले वापरतात, तुमच्याकडे जे मसाले आहे ते सगळे मसाले तुम्ही इथे घालू शकता किंवा हिरवं वाटण करून सुद्धा तुम्ही खोबऱ्याचं वगैरे ते यामध्ये घालू शकता आणि त्यानंतरनं आपल्याला ही वांगी चांगली अशी घोटून घ्यायची. मॅचरच्या साहाय्याने याला चांगलं घोटून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला असं वाटलं की हे खूप घट्ट होते तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, पण इतकंसं घट्ट काही झालेलं नाही आहे. ते पातळ झालेलं आहे म्हणून मी इथे पाणी वापरलेलं नाही. सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे यामध्ये कच्चा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं. हे घोटलं वांगं तुम्ही विदर्भामध्ये, जळगावमध्ये किंवा खानदेशी भागामध्ये डाळ भाटी जेव्हा बनवली जाते त्याबरोबर खायला हे खूप अप्रतिम लागतं. तर अशा पद्धतीने आपण कांदा आणि कोथिंबीर घालून घेतला की वरनं थोडंसं आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा म्हणजे त्याची चव जी असते ती आणखी वाढते. आता इथे आपल्याला 2-3 मिनटं असंच परतून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा. आता एकदा कांदा घातला की आपल्याला हे काही शिजवायचं वगैरे नाही आहे. त्यामध्ये कच्चाच कांदा आपल्याला तसाच ठेवायचा असतो. तर अशा पद्धतीने आज आपण खानदेशी स्पेशल असं डाळ भाटीबरोबर खाल्लं जाणारं आपलं घोटलं वांगं आपण इथे बनवून घेतलेलं आहे. आता तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.